गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं संससारभरणं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं। नमामि तत्पुरुषं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईदं आनन्दिवदुल्लभम्। भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जयाति वदे गुण वेदांत वाणी नयाने हो दयालाभिवाणी परब्रह्मरूपी असाधो विभावा तयाते सुखी कोण दोषा सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराजाच्या चरणी शास्त्रीच्या चरणी गुरुचरणी मनोभावे नमन करून आपण तुकाराम महाराजांचं अभंग बघत आहोत. जे आता परीक्षेच्या दृष्टीने आपण बघणार आहोत त्यासाठी. आणि कारण चौथा जो पेपर आहे 1 ते 11 असे दर महिन्याने जे पेपर असतात त्याच्यातला चौथ्याच्यातला आपण आता भेटलेले आहेत. आणि यावेळेस पुढचा 7वा जो प्रश्न आहे त्याचे आपण अभंग बघणार आहोत. तर अभंग असा आहे की जे तुकाराम महाराज म्हणतात की मी काय करत, ही जी सगळी देहबुद्धी आहे ही देहबुद्धी जाण्यासाठी मी काय करू, गर्भतीने हा देह कापू का, असा प्रश्न आहे. आता म्हणून त्या अभंगाला, त्या प्रश्नाला धरून तुकाराम महाराजांनी आपली व्यथा मांडली आहे. आता वास्तविक हे सगळे अभंग आहेत ना, सिद्धांत सांगणारे आहेत. आपल्याला वाटतात सोपे, पण तसे सोपे नाही ते सगळे. त्याच्याकडचा गुन्हाचा खूप मोठा आहे आणि म्हणून तो कळता कळत नाही आपल्याला. आणि तुकाराम महाराजांची मुख्य म्हणजे काय की आपल्या या प्रापंचिक जीवनामध्ये आपण जगत असताना आपण त्या देवाला इतकं घट्ट धरून बसलेलो आहोत हे कळतच नाही आपल्याला. आणि ही सगळी जाणीव काय आहे आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून करते. आणि जसं जसं थोडं सोपं सोपं परत समजत समजत काय आहे अवघडाकडे आपल्याकडे घेऊन जातात. आता अभंग असा आहे की काय देह घालू करवती करवाई टाकूया भीतरी अग्नी माती. काय हा देह घालू. आता हा जो देह आहे देह करवती आणि करवती. करवतीने त्याला कापू का माझी जी जशी कर्म आहे त्याच्यावर टाकून देऊ, जे होईल ते होईल. म्हणजे काय प्रारब्धाप्रमाणे कर्म येतात तसं होईल. काय करू आणि टाकूया भीतरी का ह्या देहाला अग्नीमध्ये टाकून देऊ का. अघोर तप करतायचे जे लोक अघोर तप करतात ते लोक काय करतात, अशा प्रकारे अग्नीमध्ये त्याला जाळतात
म्हणजे पंचाग्नी साधन आहे. चारी बाजूने काय आहे, अग्नी पेटवतात आणि वरतून सूर्याचा प्रकाश आणि असं पाचही बाजूने तापायचं, अग्नीमध्ये पोळायचं. म्हणजे काय होईल की देहबुद्धी जाते. असं होत नाही, पण एक एक गोष्टी ते सांगतायत. पण ते पंचाग्नी साधन सांगितलेलं आहे आणि त्यांच्या संप्रदायामध्ये करतात. वासुदेवानंतर सगळ्यांनी काय आहे ते साधन करतात की जेणेकरून काय होतं की देहाला दुःख सुख दोन्ही पासून समोर राहता येते का, ही परीक्षा असते. या दृष्टीने ही साधनं असतात. पुढे म्हणतात काय देऊ वन शीत उष्ण तहान. मग म्हणतात मी वनात जाऊन राहू का. आता जर आता या सगळ्या आपण प्रपंचात राहिल्यावर आपण बघतो, आपण सहज बाहेर गेलो, बाहेर गेलो तरी सगळीकडे काय इतकं हल्ली तर चाललेलं असतं, बनलेलं असतं सगळं की काही योग्य मन होतच. अरे हे नवीन निघालं, हे आता नवीन निघालंय, युगामध्ये लोक इतक्या प्रकारच्या सगळं असतं काय काय, काहीही घ्यायचं नसतं कारण आधीच घरात इतकं भरलेलं असतं. पण तरी सुद्धा काय आहे ते बघितलं की मन थोडं कमी होत. म्हणून ते म्हणतात मग वनामध्ये जाऊन राहू का. आज सुद्धा असे आहेत लोक की काय करतात, वनात जाऊन राहतात. आता वन म्हणजे कसं, जसं काय आहे बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, ऋषिकेश, त्या तिथे सगळं काय त्याला वानप्रस्थ आश्रमच म्हणतात ना. अशा ठिकाणी जाऊन राहू का. एक एक गोष्टी काय आहेत त्या आपण बघूया, पण याचा अर्थ बघूया. किंवा शीत उष्ण तहान, अवघड उपास तापास. आता परवाच निर्जला एकादशी झाली, तेव्हा पाणी पण प्यायचं नाही. अगदी करतात. स्वामीनारायणच्या आम्ही अमेरिकेला जातो ना, स्वामीनारायणचे सगळे लोक निर्जला एकादशी करतातच, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे. कसं काय राहावं तर माहित नाही, पण करतात. म्हणजे हा एक काय असतो मनाचा निर्धार असतो. तर ते थंडी, थंडीमध्ये असं त्या हिमालयामध्ये नागासाधू राहत असतात, कसे काय राहतात. म्हणून तिथे काय आहे, अशा अनेक अंगाने तपश्चर्या करतात. ते तुकाराम महाराज सांगतायत की मग काय करू, मी कसं करू का सामर्थी मोहन धरूनही पाहिजो का, किती सहन करू, जे जे वाटायला येईल, मोह जो होईल त्या सगळ्यातून मान काय आहे आवडायचं का, काय करू का, की काय लावू अंगी भस्म उधळलं. तर माझ्या अंगाला काय करतात, सगळं भस्म लावून फिरतात ना ते साधू लोक. तुम्ही हरिद्वारला तिकडे बघाल सगळं भस्म लावून नुसते फिरत असतात. आता वास्तविक हे सगळे वरचे वरचे जे बाह्य उपचार झाले, पण त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय केलेल्या, एक 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 उलगडून विचारल्या की याच्यातलं काय करावं, म्हणजे नक्की श्रेयस काय आहे. आणि का हिंदू देश कोण कुंडचारी, त्या चारी कुंड म्हणजे चार ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला शंकराचार्यांनी स्थापित केलेले ना, चार धाम, चार तीर्थयात्रा. असं करत फिरू का, काय करू काय, असं म्हणून म्हणतात की विठ्ठला तू आम्हाला तुझं मत सांग की मी काय करू, की जेणेकरून हे सगळं कशातरी म्हटलं की जेणेकरून देह बुद्धी, देह ही सर्व तिने काहू का,
म्हणजेच काय, देहबुद्धी अशा प्रकारे देहबुद्धी कशी कमी करायची. खूप खूप छान अनुभव आहे, म्हणजे खूप मार्मिक त्यांनी केलेले आहे की आपल्या सगळ्यांना हीच गोष्ट काय असते लक्षात येत नाही. आता समर्थ म्हणतात की देहबुद्धी म्हणजे ही देह आहे, ही जी बुद्धी जन्म बसून आपण आहे की नाही, आता पण आपल्या मनात सगळ्यांच्या आहे ना की मी म्हणजे देव आहे. किती आपण ऐकलं, ग्रंथात वाचलं, पारायण केली, तरी पण मी असं आहे, मी तसं आहे, माझं असं तसं असं जातं का, नाही जात. अवघड आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात की देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी. म्हणजे काय, म्हणजे तो मी देह भाव घट्ट धरून बसलो, ते काय करायचंय, मी देह नसून मी खरा कोण आहे, आत्मस्वरूप आहे, ही समजून घेऊन त्याप्रमाणे माझ्या मनाचा निश्चय करायचा. पण त्याच्यासाठी कळायला पाहिजे ना मला की मी म्हणजे देह नाही. म्हणून सांगतात हा देह कसा आहे, पंचमहाभूतांचं झालेला आहे. मग असे हे पंचमहाभूत तर जातातच, जातात. कोणाचा देह राहिलाय का, किती वर्ष गेले तरी जाणारच तो, अटळ सत्य आहे. पण ते आपण स्वीकारू शकत नाही. तर अशी ही देहबुद्धी म्हटलेली आहे की तिला त्याला धरून मग लक्षण काय होती की मी देह आहे, त्याच्याबरोबर काय मी या नावाचा, माझा हा भाजी, मी यावेळेस काय झालं जन्म झाला, हे माझं घर, ही माझी नातेवाईक, मी काय केलं, मी एवढं सगळं शिक्षण केलं, इतकी नोकरी केली, एवढं घरदार बसवलं, एवढा सगळा बोटावर हा सगळा माझा, कोणाला कोणी नसतं तर म्हणतात अरे मला कोणीच नाहीये, काय त्या देवाने असं केलं, कोणाचा खूप बोटावर, तरी म्हणजे धरून कोण आहे, मला धरून, हे सगळ्या गोष्टी कशा आहेत, मला धरून. मग घरातल्या सगळ्या वस्तू असतात, प्रत्येक वस्तूच्या मागे आठवण असते, असते की नाही. या तेव्हा आम्ही घेतली होती, ही तेव्हा घेतली होती, या आमच्याने केली, ही टक्क्याने केली, ही तर मला खूप आवडते, माझी इतकं ती मुलांनी माझ्या इतके करून मला पाठवली होती, काय काय आठवणी असतात. मग त्या जातात का, नाही ना. आणि सारखं सारखं ते बसतो, त्याच्यामुळे त्याच्यावर अजून घट्ट संस्कार होत असतात. किती वेळा आपण बघतो, म्हणजे किती भस्म आहे ही देहबुद्धी की मुलं बाळ नातवंड विचारत नसतात, तरी पण माझी नातवंड, माझा नातू इकडे शिकतोय, ते शिकतोय, इकडे क्रिकेटमध्ये खेळतोय, अरे तो विचारत पण नाही का कधी. पण माझं हे इतकं आतमध्ये काय आहे भरलेलं असतं. आणि यालाच काय म्हटले, देहबुद्धी. मग आता हे मी आणि माझं एवढं जाणार कसं, आणि नाही गेलं तर काय तुम्हाला मला म्हणतात की अशी देहबुद्धी जर तुझ्याकडे राहिली तर काय होईल, तुझं अजाब पडत नाही. आत्ता तो मनुष्य जन्म मिळाला आहे ना, तेवढा पुढच्या जन्म मनुष्याचा मिळवेल याची विश्वास खात्री नाही. केलंय का तेवढं तू, तर तेवढं तू भगवंतासाठी रोज काय आहे त्याच्या नावाने भजन पूजन नाम काय करत असशील, अगदी त्याच्यासाठी. कारण करतो सगळेजण, पण त्याच्यासाठी करतो आपण, मला हे होऊ दे, मला ते मिळवू दे, माझा असं होऊ दे, एवढंच नाही तर शिवाय माझं आरोग्य नाही चांगलं राहू दे, नेता तू बेटा बेटा तिने काय कुठला काही आजार रोग होऊ देऊ नकोस. अशा पद्धतीने काय आहे की
हे सगळं आतमध्ये आलेलं असतं. आणि म्हणून देवा करतो तसं नाही म्हणत. देव म्हणतात माझी आठवण तू निरपेक्ष भावाने किती वेळा घेतली, एवढ्या आयुष्यामध्ये निरपेक्ष भावाने माझ्यासाठी काय काय केलं, ते खरं काय आहे देवासाठी केलं असं झालं जातं. आणि म्हणून इथे सांगतात की अशी ही देहबुद्धी किती म्हणजे देहबुद्धी आपण म्हणजे आता हे आपल्या आतमध्ये डोकवून बघायला पाहिजे. म्हणून समर्थ परत सांगतात अंतर्निष्ठ तितके जळले अंतर्भ्रष्ट तितके उडाले. आपण आपल्या आतमध्ये बघायला रोज शिकायचं. आपलं काय असतं सगळ्यांचं बाहेरच चालतो, याचं असं झालं त्याचं तसं झालं, याने हे नाही केलं त्याने ते नाही केलं, हा तो जो इकडे तिकडे गेला होता त्याचा गेला होता, चालू असतं. पण त्याच्याऐवजी रोज रात्री आपण काय आपलं अवलोकन करायचं. सकाळपासून काय काय कर्म केले त्याच्यामध्ये मी माझं म्हणून माझ्यासाठी म्हणून मी केले म्हणून किती भावनेने केले, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी माझ्या आतमध्ये किती भरल्या आहेत अजून. त्याचं म्हणजे समस्या काय म्हणतात तर तुकाराम महाराज वापरू नका असं नाही. घर वापरा, सगळे नातेवाईकांमध्ये राहा, सगळ्या वस्तू वापरा, ते छान सुंदर राहा, सगळं आपलं उपभोगा. पण ते माझं म्हणून ते भगवंताने दिलंय अशा भावनेने जर किती करता येते आपल्याला, ते किती आतमध्ये कसं जमलंय हे रोज काय करायचं म्हणजे आपण आपलं परीक्षण करायला पाहिजे. किंवा लक्षात येतं की मी किती चिकटलेली आतमध्ये आहे. चाललंय काय आपल्या देहबुद्धीसाठी, कारण देहबुद्धीतून बाहेर पडायचं आहे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारे रोज काय करायला पाहिजे, माझं परीक्षण करायचं. रात्री आपण काय करतो सगळेजण टीव्ही बघत बसतात, मोबाईल बघत बसतात, त्याच्याऐवजी शांत बसून भगवंताचं नाव घेऊन सगळं आठवायचं की ह्या एवढ्या घरातल्या एवढ्या वस्तू आहेत, तिथे माझं मन किती चिकटले, घरातले हे सगळे माणसं आहेत, अजून कुठली नातेवाईक, अजून माझे मित्र मैत्रिणी, कामचे चमचे, ह्या सगळ्यांमध्ये मी त्यांच्यासाठी एवढं केलं, असं केलं, तसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी किती आतमध्ये भरलेल्या आहेत आणि किती कमी झाल्या आहेत. आणि भरलेल्या लक्षात आलं की म्हणायचं अरे हे सगळं आत्ता पुढचं आहे, काय उपयोग नाही त्याचा. आणि म्हणून जेवढं या सगळ्यातून मी बाहेर पडेल तेवढं काय होईल, त्या भगवंताच्या नामामध्ये खूप छान वाटायला लागेल आणि मोकळं होतं ना मन. म्हणून रोज मोकळं करण्याची अशी युक्ती चालू केली आहे. आणि असं मन जसं मोकळं होत जाईल तसं तसं हळूहळू काय होईल, ही देहबुद्धी कमी होत जाईल. आता कमी होत गेली की मग लक्षात येतं की मोकळं मन हळूहळू घरात त्याचं रूप छान मग पदार्थ पदार्थ वाटतं, त्याचे अभंग ऐकत राहायचे असतात, त्याच्यातला अर्थ असा आतमध्ये मुरतो आणि किती वेळा घराघरा डोळ्यातून पाणी येतं. काय ते गीता आपल्याला आहे ना अभंग, आपली पंढरपूरची कोणती, हा हा काय सुंदर म्हटलेलं ना, तिथे ऐकत राहा. अशा प्रकारे इथे मग हळूहळू आपलं मन ओढ घ्यायला लागतं. जेव्हा या प्रकारे आपलं मन या सगळ्यातून मोकळं व्हायला लागतं तेव्हा. आणि म्हणून सांगतात तुकाराम महाराज की थोडी थोडी का होईना नामाची गोडी लावून घ्या. आता तुकाराम महाराजांना काय झालं होतं, जेव्हा त्यांच्या अशी परिस्थिती आली त्यांच्या वाट्याला, त्यावेळेस त्यांनी ते काय पांडुरंगाला घातलं आणि तो सत्य आहे. मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही काही प्रसंग येतच असतात. त्यावेळेस आपण उद्विग्न होतो, निराश होतो, पण
आपण इकडे वळत नाही की नामाकडे की आता ठीक आहे सगळं असं आहे ते थोडं जरी कळलं ना की तरी काय करावं रोज शांती नाम घ्यायला लागलं की जसं तुकारामांना गोडी लागली आज नामच आहेच तुम्ही मनापासून नाम घ्यायला बसला ना की त्याची गोडी लागते आणि ती गोडी लागल्यावर कळते की ती किती सुंदर आहे आणि मग अशी गोडी लागायला लागली की हळूहळू हळू काय होतं की सुचत नाही मग म्हणजे एखाद दिवशी बाहेर गेलो काय केलं की त्यावेळेस तो नियम आपला राहिला तर काही पडत नाही आज गोंदवलेकर महाराजांनी सगळे भक्त इतकी त्यांनी सांगितलेले पोटभर नाम घ्या आणि पोटभर अन्नदान करा पोटभर नाम घेतल्याशिवाय चैनच नाही पडत कोणाला आणि जर काही राहिला त्या दिवशी काही कारणाने तो केल्याशिवाय झोप नाहीये अशी काय नामाची गोडी लागते आणि अशी ही गोडी लागायला लागली ना की त्याला देहबुद्धी आपोआप सुटायला लागते म्हणून सांगतात की हे समजून घ्यायचं आधी की देहबुद्धी म्हणजे काय कसा कसा मी त्याला चिकटलेलं आणि असं हे चिकटलेलं जाणार नाही मी म्हटलं की नाही नाही आता माझं घर काही नाही माझी मुलं नाही माझा काय संसार नाही सगळं संपलं माझं तसं नाही जाणार तू लगेच येतं वरती जरा किती त्याने ठोकरा मारल्या असते तरी पण त्याला अरे कोण अरे हे करते लगेच काय धावतं आणि म्हणून त्याला हा एकच उपाय सांगतात की नामाची गोडी लावून घ्या नाहीतर तुम्हाला सांगते इतकं प्रापंचिकाचं मन इतकं भलतं फिरत असतं आणि तुकाराम महाराज काय सांगतात फिरतं ना त्याचं काही नाही पण त्याचा परिणाम त्या प्रत्येक जीवाला भोगायला लागतो ना कुठच्या जशी त्याची वासना इच्छा तशी त्याला जन्म म्हणून आता जर तुम्ही देवाच्या वाचून काही नाही केलं तर पुढचा जन्म तुम्हाला काय आहे मनुष्य मिळणारच नाही आणि कुठे जाईल किडा मुंगी सगळ्या प्राणी एकदा त्या योनीत गेलं ना की त्या किती जन्म त्याच्यामध्ये फिरत 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 मग काय होतं कुठेतरी जेव्हा मनुष्य जन्म येतो म्हणजे त्या जन्मात सुद्धा प्रारब्धाने कुठल्या चांगल्या ठिकाणी जर आलं त्याला जन्म प्राण्यांचा पण एखाद्या आश्रमामध्ये आहे कुठे एखाद्या चांगल्या संस्थांच्या घरी आहे किंवा एका सज्जनाच्या घरी तिथे काय पूजा पाठ सगळं चाललेलं असतं ते मंडन मिश्रा होते ना तर लोक विचारायचे घर कुठे त्यांचं काय तर सांगायचे सगळे गावातले की त्यांच्या दारावर पोपट वेदांसाठी चर्चा करतात ते मंडन मिश्रांचं घर म्हणजे पशूंना पण पक्ष्यांना पण अशा चांगल्या ठिकाणी गावासात राहायला मिळतं हे पण त्यांचं प्रारब्ध आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा पुढचा जन्म त्याला चांगल्या घरामध्ये येतो माणसाचा पण ते काय आहे अशा प्रकारे मिळायला पाहिजे कुठे देवळाच्या तिथे कुठे आणखी आश्रमाच्या तिथे तर मग त्याचं काय होतं त्या जन्मातून त्या सगळ्या या तिर्यक जन्म असतात त्याच्यातून त्याची सुटका होऊन परत मनुष्य जन्माला जातो मग आता एक बघितल्यावर आपण काय लक्षात घेतो की असा हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देहवृत्ती काढण्यासाठी त्याला करवती कशी कापायची आता वास्तविक खरंच करवती कापता येत नाही आता आपण बघितलं आणि ती काढण्यासाठी हे सगळे काय सांगतात उपाय नाहीतर आपण बघतो म्हणून सगळ्या अवलोकन करावं सगळ्यांमध्ये मिसळावं सगळे काय बोलतात ऐकावं एक सांगते एका आम्ही शिबिराला गेलो होतो तिथे 75 वर्षाच्या बाई आल्या होत्या आता हल्ली काय 75 म्हणजे काहीच नाही काय कोणी खूप म्हातारा तर असतात
आणि त्या सगळ्या गप्पा मारायच्या. शिबिर संपलं बदल्याकडे आणि मग ती म्हणाली की 700 साड्या आहेत माझ्याकडे या वयाला. 700 साड्या आणि काही 10,000च्या, काही 15,000च्या, काही 25,000च्या. आणि कोणी मला हे दिले त्यांनी दिले इतकी छान आहे काय विचारू नका. म्हणजे सकाळी सगळं सत्संग व्हायचा आणि मधल्या दुपारी जेवणाच्या विश्रांतीच्या वेळेस त्याला सगळ्या साड्या या गोकुळ म्हणजे किती भरलेलं असतं आतमध्ये पहा. आणि नंतर शिबिर वगैरे संपलं आणि 1 वर्षाने कळलं की त्या काही हार्ट अटॅकने केल्या. सगळ्या साड्या कशात पडल्या. मग त्यांचा जीव त्याच्यात गेले आणि निघालं नसतं मन. म्हणून सांगतात इथे महाराज की अशी देहबुद्धी काढण्यासाठी हे मन हे सगळं ह्याच्यात चिकटलेलं आहे. आणि आपल्याला भ्रमाने असं नाही हे सगळे माझेच आहे. ते सगळे काय आहे मी एवढं ह्याचं केलंय हे तर मला अर्ध्या रात्री येणारच. या सगळ्या माझ्या घरादारातल्या वस्तू माझ्याच आहे असं त्याच्यामध्ये घडलेलं असतं. मग ते म्हणतात की अशी संपत्ती मग काय होतं पाल होतं किंवा साप सर्प होतो. सांगितलेलं योग वशिष्ठामध्ये सगळं सत्य आहे की जशा तुमच्या इच्छा असतात ना या सगळ्या पद्धत तसे तसे तुम्हाला पण ते जात नाही. मग त्या घरामध्ये येऊन बसतात परत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारे ही देहबुद्धी काढण्यासाठी हे आधी समजून घ्यावं लागतं ना. समजून घेतलं तर पटतं आणि पटल्यावर मग काय मन त्याच्यातून त्याच्यावर राहायचं त्याच्यावर छान आनंदाने प्रेमाने बोलायचं सगळं. पण मनातून समजून घ्यायचं कोणी आपलं नाही. एवढे सांगता गरजून सांगतात ना. पांडुरंगाशिवाय कोणी नाही हो बाबा. तोच एक मत आहे. बाकी हे सगळे काय आहे म्हणतात ना दिल्याचे घेतल्याचे. जो कोणी देईल तो चांगला एवढ्या त्यांनी कमी केलं तर लगेच तो वाईट. तर एक उदाहरण सांगते. अशा प्रकारे म्हणजे म्हणून खूप प्रत्येक ग्रंथात सांगतात ते सारखं समजून घ्यायला लागतं. पण आपण विसरून जातो की माया अशी आहे ना की परत त्याच्यामध्ये गुंतवतो. म्हणून सारखं 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 डोक्यात फिरवत बसलं असं डोक्यात स्मरण राहतं. तर असं हे मी आणि माझं आसक्ती महत्व काढण्यासाठी एक छान उदाहरण आपण बघूया. एका गावामध्ये एक साधू पुरुष श्रावण आता चातुर्मास असतो. चातुर्मासामध्ये सगळीकडे काही काही चालू असतं. तसं त्यांच्या गावामध्ये एक साधूंनी चातुर्मास केला होता त्या गावात. रोज संध्याकाळी ते कीर्तन प्रवचन काहीतरी त्या देवळामध्ये असायचं. त्या गावातले एक शेट्टी होते त्यांचा मुलगा होता. तरुण होता. त्याला पण आवड होती. तो रोज यायचा. रोज त्या तिथे सत्संगाला येऊन बसायचा आणि 6 वाजून गेले की तो उठायचा आणि जायचा. ते बघून बघायचे की हा असं का करतो मधूनच का उठून जातो. मग एके दिवशी काय झालं की ते लवकर तो आला. म्हणजे अजून सुरू झालं नव्हतं. मग त्यांना नमस्कार करायला गेला तेव्हा त्यांनी विचारलं की अरे तू रोज का बरं निघून जातोस. तुला आवडत नाही का म्हणजे तुला रंग नाही येत का त्याच्यात काय. नाही नाही असं काही नाही तुम्ही खूप छान सांगता. पण काय आहे ना आमच्या घरी ना 6:30 वाजता जेवायची वेळ असते आणि मी कामाला गेलेलो असतो तिथून इथे येतो आणि सगळे माझ्या घरचे मी गेल्याशिवाय जेवत नाही. मग आता त्यांना कसं माझे आई वडील आहे वयस्कर तर त्यांना कसं जास्त हे करत ठेवायचं म्हणून मग मी उठून जातो. तर
फार प्रेम आहे हो माझ्यावर, काय सांगू तुम्हाला. ते म्हणतात असं का? ते म्हणजे बघ, एक जण काम करत, ही त्यांनी उठून त्यांचे भस्माची पोळी देतात त्याला, आणि ते म्हणतात हे बघ तू काय कर, घरी गेल्यावर जेवण झालं की पाण्यामध्ये ती कालवायची आणि ठेवून टाकायचं. त्यानंतर तुला खूप ताप आहे, खूप अंग गरम 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 होईल, पण घाबरू नकोस, काही होणार नाही तुला, आणि तू सगळी गंमत पहा फक्त. आणि मग तो म्हणतो ठीक आहे. तो जातो घरी, त्याप्रमाणे करतो, आणि खूप सगळा ताप भरतो त्याला. इतका ताप सगळे जण धावपळ करायला लागतात, बायको, आई वडील, मुलगा, वैद्य असतात, डॉक्टर असतात, यांना बोलवलं कोण मात्रा देतात, काय काय रात्रभर चालले असतं, पण ताप काही कमी होत नाही. काय करायचं काय करायचं, शेवट मग कोण म्हणतात तरी काय झालं, त्या साधू आपल्या गावात आले चांगले, त्यांच्याकडे जाऊन बघूया, त्यांना बोलून त्यांना काही त्यांना मंत्रविद्या त्यांच्याकडे चांगली बघा घेऊन येतात त्यांना. ते येऊन बघतात, तपासतात आणि ते म्हणतात की माझ्याकडे मंत्र आहे, त्या मंत्राने याचा ताप जाईल तो सगळा, पण एक पाणी आणून द्या मला. त्या मंत्र म्हणून त्या पाण्यामध्ये सगळा हा ताप उतरवायला लागेल मला, पण त्यानंतर हे पाणी कोणीतरी प्यावं, तर हा बरा होईल, आणि जो कोणी ते पाणी पिईल ना तो मरेल. सगळं अरे बापरे. तर म्हणे काय होता म्हणतात, एवढा मुलगा तुमचा प्रिय आहे, तर आई वडील कोणी कोणी म्हणे तर वय झालेले वडिलांचं, तर मी घेतलं तरी हरकत नाही. ते म्हणतात नाही नाही, मी गेलं तरी शेतानेला कोण बघेल, तिची कोणी काळजी घेईल, माझं कर्तव्य आहे तिथं, मी एवढी शपथ घेतली असती लग्नामध्ये की तिथं सगळा सांभाळ करीन, मी कशी जाऊन चालेल, नाही 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 मी नाही केलं. मग म्हणे ते दिसून म्हणते त्याची शेताने तिथे, मग एवढी आई आहे ना, आईला तर काय असतं ना, मुलगा असलेला बरा ना, ती म्हणून नाही नाही असं कसं, मी गेले तर शेती इकडे कोण बघेल, ते एकटे पडतील ना, त्यांना कसं काय म्हणा, नाही माहिती नाही. मग आता काय एवढी सगळ्यात प्रिय पत्नी तिने प्यावं, ती म्हणते ते माझी मी किती तरुण आहे अजून, माझ्या केवढ्या इच्छा बाकी आहे, माझं किती सगळं राहिलं आहे, आणि मी कसं काय जाऊ म्हणे, हे म्हातारे आहेत त्यांचं सगळं झालेलं आहे, त्यांनाच म्हणे आई वडिलांना पिऊ द्या पाणी, अशी निश्चित चाललेली असते. तो सगळं बघतोय नाही का. आणि मग ते म्हणतात की हे बा असं हा सगळा संसार आहे बघितलं, आणि मग ते म्हणतात बरं मी आता उतरवतो, आणि त्याचं सगळं काय करतात उतरवतात, आणि ते म्हणतात मीच घेऊन टाकतो ते पाणी, म्हणजे कोणाला ते नको, चालेल चालेल साधू बोलून तुम्हीच प्या म्हणे, तुम्हाला संसार नाही प्रपंच नाही, तुम्ही गेला तरी हरकत नाही. कशी माणसाची वृत्ती असते. आणि त्याबरोबर तो मुलगा उठतो आणि त्यांना म्हणतो चला चला म्हणे, मला कळलं किती कोणाचं प्रेम आहे आणि किती सगळ्यांचं आहे, आणि निघतो. तर असा हा संसार आहे सांगायचं. आणि म्हणून काय करावं, जेवढं लवकर आपल्याला जमेल तेवढं या मनाने या सगळ्यातून मोकळं व्हावं. कारण हे सगळं म्हटलं ना, जग हे दिल्या घेतल्याचं असं तुकारामांनी म्हटलेलं आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये आसक्ती ठेवू नका. तर देहबुद्धी कमी झाली तर तुमचं ह्या जन्मात पण खूप आनंदाने कराल, आणि पुढचा जन्म पण फार उत्तम येईल. म्हणून पुढे म्हणतात की टाकून का भीतरी अग्नी माती. मग आता अशी देहबुद्धी इतकी घट्ट आहे, ती जाता जात नाहीये. मग ते म्हणतात की अग्नी माती तिला काय टाकू का, कशी काढू तिला, म्हणजे एकदा ती जळून जाईल, अगदीच टाकली की, पण असं अगदीच टाकता येतं का, जरा चटका बसला तरी का अरे बापरे,
नाही होत. म्हणजे किती चिकटलेला आहे त्या देहाला. तर मग अग्नीमध्ये टाकून कसं काय टाकता येणार? का सेवू वन शीत उष्ण तहान. का म्हणतात की मी काय सेवन करू, वनात जाऊन राहू का? आता पूर्वीच्या काळी आपण बघत होतो की खूप तप करायचे सगळेजण. आता विश्वामित्रांचं उदाहरण आहे, किती 10,000 वर्ष तप केलं, पण काम क्रोध दात नाही आतून. इतकं तप करून ती आली ना, उर्वशी आली, मोहित झाले. 10 वर्षाचं तप सगळं फुकट केलं. असं असतं की तुम्हाला विकार आले तप करताना की जेवढं केलेलं सगळं वाया जातं. म्हणून सांगतात तुम्ही पण, आपण पण सगळे सकाळी देवपूजा करतो, काय काय स्वाध्याय करतो, काय गीतेचे पाठ करतो, काय सगळं केलं, आणि मी दुपारी काय खूप राग आला, खूप भांडण केलं, सगळं केलं फुकट. विश्वामित्राचं उदाहरण. दुसऱ्यांदा काय झालं, ब्रह्मा आली, ते ती जागा सोडून द्यावी लागते का, तिथे ते संस्कार असतात. दुसरीकडे गेले परत तिथे 10,000 वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मा आली तपवणी करायला, राग आला तेव्हा ते त्यांना लक्षात होतं बरोबर. ते क्रोधित झाले की का मला तप करायला, पण क्रोध आला ना तरी काय झालं, सगळं तप जातं. म्हणजे एवढे वर्ष तपश्चर्या करून विकाराचे जाणार नाही. म्हणून सांगतात की भागवतामध्ये हा सुंदर गोष्ट आहे. सौरभ ऋषी, सौरभ ऋषींनी इतकं तप केलं, म्हणजे इतके ते ज्ञानी होते तपश्चर्येने, त्यांच्याकडे श्रुती वगैरे सगळं इतकं होतं, पण वृद्ध झाले तप करत करत. आणि असेच एके दिवशी पाण्यात उभे राहून काय माणसं ते करत होते पटकन, तर त्यांनी सगळं लक्ष दिलं पाण्यामध्ये माशांचा प्रणय बघितला. आणि ते म्हणाले, अरे प्रणयामध्ये पण एवढं काही सुख आहे का? आपण तर लग्नच नाही केलं, आपल्याला काही माहितच नाही, चला करून जाऊया. गंमत म्हणून, म्हणजे असं केलं ना गंमत म्हणून त्याला आता काय करणार, मुलगी कोण देणार आपल्याला? राजाकडे बघितला तर राजा तर हे एवढे तपस्वी, आणि मला काय लग्न करायचंय, तुझ्या मुली आहेत. तो राजा म्हणतो एवढे वयस्कर आणि त्याची म्हणे की आता नाहीतरी कसं म्हणणार. मग म्हणे की बरं, ज्या मुलगी म्हणे तिच्याशी लग्न लावून दे. त्यांनी युक्ती केली, त्यांनी काय केलं, स्नान केलं त्या नदीमध्ये, आणि एकदम तरुण सुंदर केले, पण त्यांच्याकडे सगळ्याच युक्ती होत्या ना युक्ती. आणि त्यामुळे त्या राजाच्या सगळ्या मुली म्हणाल्या आम्हाला हात नवरा, 50 मुली म्हणाल्या आम्हाला हात. आणि त्या 50 जणांबरोबर त्याचा सुरू झालाय ग्रंथ. आणि सगळ्या म्हणतात, राजा येतो विचारतो, म्हणतो अरे आम्ही इतकी सुखी आहोत, इतकं छान होतं. करता करता त्यांना थोड्या वर्षांनी त्यांना लक्षात दिलं काय मी करत बसलो, काय याच्यामध्ये आहे, आणि मी एवढंच काय एवढं तप सगळं केलं ना फुकट. काय करताय, तो प्रणय बघितला आणि माझी बुद्धी अशी झाली. म्हणून म्हणजे काय, वनात जाऊन राहा, कुठे काय गुहेत जाऊन राहा, पण मनात तुमचं केलं पाहिजे. एवढी उदाहरणं आपल्याला भागवतामध्ये शिकवून त्या सगळ्या गोष्टीतून घ्यायचं आपल्याला येत असतं. तसं भरत राजाचं म्हटलेलं आहे. भरत राजा सगळं सोडलं त्यांनी, राजपाट ऐश्वर्य सगळं सोडलं, आणि त्या नदी किनारी जाऊन तो काय फुलार आश्रमाच्या तिथे आले, तिथे तपश्चर्या करतायत. आता अगदी मोक्षाला आलेले आहेत जवळ बरं का. आणि नेमकं त्यावेळेस काय आहे, त्यांना हरणाचं पिल्लू इथे नदीमध्ये काय आहे सापडतं. ही सगळी गोष्ट तुम्हाला माहितीच होते सगळ्यांना. तर त्यामुळे त्याला वाचवायचं अनुकंपा, आणि वाचवायचं म्हणून त्याला वाचवायचं.
आणि मग काय सोडून द्यायचं ना. तसं नाही, ते काय करतात, त्याला जवळ ठेवतात, रोज त्याला चारा खाऊ घाल, ते कर. म्हणजे कसं, ही संगती कशी आहे प्रपंचाची, की इतके ते पोचलेले, पण हळूहळू त्यांचं काय, त्यांचं ध्यान लावायचं नाही, त्यांचं नामस्मरण व्हायचं नाही. सतत काय दिवस रात्र त्या पिल्लाचाच विचार. त्याला आता हे हवं, आता किती छान बागडतोय, किती छान खेळतोय, किती छान, आता कुठे गेला असेल, आता केव्हा तो येईल, त्याला असं करी. मन कसं होतं, म्हणजे त्याला इकडे आणायला किती वर्ष जातात, पण 4 दिवसात ते काय होतं, त्याच्यातून या अनुसंधानातून कसं निघून जातं. आणि असं एक दिवशी गेला, आलाच नाही, ते फिरलो नाही, आपल्या आठवण करतात, कुठे गेला, कोण त्याला खाल्लं नसते ना, कोणी असं नाही, कोणी तसं नाही. आणि मग तुम्हाला त्याला त्याची एक राणी भेटली होती, गेला तो, तिने सोडला म्हणून आला परत. आणि हे आपले काय वेळासारखे त्याच्या चिंतनामध्ये. आणि तेव्हा त्यांचा मृत्यू पण आला होता आणि त्यांचा देव पडला त्या चिंतनामध्ये. आणि म्हणून त्यांना दुसरा जन्म हरणाचाच आला. पण त्यांना आठवण होती सगळी तपश्चर्येमुळे. आणि म्हणून ते काय आहे, पुन्हा या आश्रमामध्ये येऊन इथेच राहिले आणि हरणाचं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. आणि तिसरा जन्म त्यांना ब्राह्मपुत्राच्या घरी वेदपाठी ब्राह्मण तिथे आलेला आहे. आणि तेव्हा ते जड घरात बोलायचेच नाही, त्यांनी अनुभव घेतले. तर असा हा म्हणून म्हटलेला आहे की असा हा संसार आहे. आणि याच्यातून तुम्ही जर सतत सत्संगती ठेवली, सारखं श्रवण ठेवलं, सारखं भगवंताचं काही ना काही अंगाने त्याचं अनुसंधान ठेवलं, तरच ही देहबुद्धी काय होईल, कमी होऊ शकते. नाहीतर काय होईल की सगळ्याचा मोह धरूनच बसतो मनुष्य. त्याला म्हणून भले भले आपण म्हणतो, भले भले अभ्यास करतात, खूप पंडित आहेत, पण त्यांच्या मनातून हे सगळं जाणं खूप अवघड असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून तुकाराम म्हणतात की हा सगळं असं हे मन त्याला घट्ट धरून बसलेला आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून म्हटलं मन एव मनुष्य कारण बंधन मोक्ष. की मनच असं आहे की जर तुम्ही त्याला अशा प्रकारे नीट समजवत राहिला, म्हणून समर्थ काय म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथे जावे. सज्जन म्हटलं त्याला पुरवायचं. अरे भक्तीच्या पंथाला जा, तर कधी श्रीहरी पार्वतीचं होणार आहे, श्रीहरीची प्राप्ती होईल. म्हणजे मन ते कसं आहे, म्हणून त्याला एवढं सगळं समजवत राहायचं. सारखं आपण घरी बसतो की नाही, त्याच्यावरती इथे येऊन बसलं तर 4 कानावर पडलं तर काय होईल, ते संस्कार होतात आणि त्यांनी आपल्या आतली देहबुद्धी कमी होते. असं करत करत म्हणून म्हटलेलं आहे की तेच मन बंधनात टाकतं. म्हणजे माझं माझं म्हणून चित्तून बसलेलं आहे. आणि म्हणून त्या मनाला अशा प्रकारे रोज त्या भक्तीच्या नामाच्या लावलं, कुठे भजन होतंय ते ऐकत बसावं, ते म्हणत बसावं, तर त्याला काय होतं, मन मोकळं शुद्ध होतं. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने आपण बघितलं की हे सगळं जे करतो ना, त्याच्यामुळे काय होतं, मनातले हे सगळे राग द्वेष मोह विकार हे कमी होतात. कारण तो भगवंत शुद्ध आहे ना, त्या शुद्धाच्या संगतीत बसतो ना आता आपण थोडा वेळ. आणि म्हणून ते काय होतं, मन शुद्ध होतं. आणि जसं शुद्ध होत जातं तसं त्या मनातले सगळं गळत जातं. म्हणून ते म्हणजे मन एव मनुष्याला कारण बंधन मोक्ष. मोक्षाला पण हेच मन कारण, असं मोकळं होत जात. आणि तेच मन सारखं प्रपंचात ठेवलं, माझं तुझं माझं तुझं, तर ते काय आहे, बंधन. म्हणजे त्याच्यात अडकून बसतं. हे मार्ग आहे त्याच्या आसक्तीने मग वाढली. आणि म्हणून त्याला अशाही देहबुद्धी
वाढण्यासाठी शुद्धाच्या संगतीत जेवढं तुम्ही राहा तेवढं तुम्ही काय होता मोक्ष म्हणजे काय मोकळं होतं. आता हा जे वारकरी आता वारीमध्ये किती नाचतात तर त्यांना काही त्याची आठवण तर नसते आपल्या प्रपंचाची नाही, शेतीची नाही, कसली करतो नाही. इतकं त्याच्यामध्ये काय आहे संगीत होतात. आणि आपण पण आज आपल्याला सगळा सुशिक्षित वर्ग पण आज लक्षात येते. आपण पण त्या वारी अर्धा तास जरी तुम्ही चालला ना तरी इतकं छान वाटतं की असं होतं माऊली येते आणि आपल्याला घरी बसवतच नाही, माऊलीला भेटायला बसवत. हा जो भाव आहे हा मनाचा भाव वाढण्यासाठी हे सगळं काय आहे समजून घ्यायचं असतं. आणि म्हणून पुढे म्हणतात की काय लावू अंगी भस्म उधळणं. म्हणून ते म्हटलेलं की काय काय उपास तापास भस्म लावून हे काय काय करू पण त्याचा काही उपयोग नाही. किती उपास करता आपण 16 सोमवार करता पण काय नाही. परत काय तेवढे 4 महिने थोडस काय असतं सात्विकता असते किंवा ते काहीतरी कारणाने असते ना, काही संकल्प करून केलेले असतं ते फळ मिळालं की काय शंकर इकडे मी इकडे अशी अवस्था होते. म्हणून उपास नकार चतुर्थी किती जण काय काय चतुर्थी कशा करतात पुष्कळ पण आत्मधून काही बदल होत नाही ना. आयुष्यभर चतुर्थी करतायत पण आतून काय कारण माहीतच नाहीये ना की चतुर्थी कशासाठी करायची, का त्या गणपती जसं आहे तसं मला माहितीये, त्याच्या स्मरणात राहायचंय. नाहीतर आपण म्हणतो ना की हे जैन लोक उपास करतात 21 दिवस आणि त्यानंतर भात खातात त्या बायका. पोहा अशा गाड्या होतात म्हणजे काय त्या एवढे उपास करतात पण त्याचं फळ काय आहे हे माहित नाही. उपवास म्हणजे त्याच्या जवळ वास करायचा आहे याचा अर्थ होतो. त्याच्या स्मरणात आणि त्याच्या स्मरणात राहिल्याने मी शुद्ध होईल आणि शुद्ध झाले की काय मी या सगळ्या याच्यातून देवबुद्धीतून सुटेन. म्हणून पुढे म्हणतात की भस्म वगैरे हे सगळे काय करू. आता भस्म लावून काय म्हणा, आता भस्माचं खूप महत्व आहे. गुरुचरित्रात सांगितलेलं आहे भस्माने त्या एक असतो काय मातंग त्याला सगळी त्या भस्म लावून त्याला एक रेष ओलांडायला सांगतात. तसा त्याला एक आपल्या जन्माचा आठवतोय. खूप भस्माचा खूप महत्व आहे. त्याच्यामध्ये पण ती वेष्टा असते आणि चुकीचं पण गोष्ट आहे. आता त्या तिथे पण ते दोघं जण रुद्राक्ष आणि भस्म या दोघांचं पण खूप महत्व आहे. पण ते जर नीट समजून केलेलं असेल तर नाहीतर उगाच काय आहे जेवढं तुम्ही भस्माचा स्पर्श होतो तसं आपल्या त्याच्यातली शुद्धता होते. आपले जे रजोगुण तमोगुण आहेत ते कमी होतात, सत्वगुण वाढतो. म्हणून ते साईबाबांच्या दिवशी पण विभूती लावतात. त्या विभूतीमध्ये फार शक्ती पण तेवढ्या श्रद्धेने ते लावलं पाहिजे त्याच्यामध्ये. नाहीतर लोकांना फसवायला असतं आपण फक्त भस्माचे पट्टे करून फिरत असतात. तर काय करू इथे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्या मला भस्माला उचलू म्हणजे माझी ही काय आहे या देहाची गती सगळी माझी काय जाईल आसक्ती जाईल का हिंदू देश कोण कुंडशाही का तीर्थयात्रा करत फिरू. आता तीर्थयात्रा किती आहे भारतामध्ये इतक्या तीर्थयात्री तुमचं आयुष्यच नाही एवढ्या. आणि आता म्हणतात का तीर्थयात्रेमध्ये ती स्पर्धा असतात.
त्या स्पंदनाची आपल्याला अनुभूती येते. त्याच्यामुळे काय होतं, हे सगळं विसरायला होतं, प्रपंचाचं काय होतं, सगळी आसक्ती कमी होते असं म्हणतात. तीर्थचिन्हाचा प्रभाव म्हणून संतांनी पण सगळ्या तीर्थयात्रा केल्या आणि तीर्थयात्रेत खरंच छान वाटतं. पण त्या तीर्थयात्रा करताना ती दृष्टी पाहिजे आपल्याला. आज ते खूप सगळेजण सांगतात, आता सगळे कैलास मानसरोवरला याच्यात जातात, की त्या ह्याच्यामध्ये की असे असे अनुभव येतात, काय काय येतात. एक त्याच्यात म्हटलं होतं की अमुक पर्यंत जाऊ देतात. त्याचा कैलास कोणी चढून तर जाऊ शकत नाही, पण ते साधू असतात ते लोक, त्याच्यावर एक मुलगा होता, नाही मला घेऊन चला, थोड्यापर्यंत नाही म्हणे, आता तू नाही येऊ शकत. तेवढी पात्रता लागते, अंतःकरणाची तेवढी पात्रता लागते. कारण आज पण कैलासाच्या आतमध्ये सगळे साधू लोक बसलेले तपस्या करत, गिरणारच्या तिथे पण म्हणतात, आणि सगळीकडे हिमालयात किती तपस्वी असे बसलेले आहेत. गिरणारची गोष्ट अशीच आहे की महाशिवरात्रीला तिकडे खाली हे सरोवर आहे, एक कुंड, कुठून कुठून येतात ते साधू लोक कळत नाही, सगळे त्याच्यात उडी टाकतात आणि अदृश्य होतात. आज पण महाशिवरात्रीला तिथे सांगितलं असं होतं, घडतं. हो हो, नाही हे गिरणारचं म्हणते. गिरणारला महाशिवरात्रीला अशा प्रकारे म्हणजे सगळीकडे असे म्हणून ती परिक्रमा गिरणारची पण करतात त्रिपुरापासून 6 दिवस. कारण ते सगळे साधू पुरुष तिथे जे सगळे तपश्चर्याला बसलेले आहेत ना, त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. मी केलेली आहे ती पण खूप अवघड आहे. गिरणारची परिक्रमा खूप अवघड आहे. 3 मोठे डोंगर येतात आणि ते सगळं असे उंचू चढायचे उतरायचं असतं. पण इतकं छान वाटतं की त्यांचे सगळे आपल्याला व्हायब्रेशन मिळत असतात. तसं हे कैलासचं पण सांगतात की कैलासला पण मी गेलेले आहे. मानसरोवरला तर तुम्हाला सांगते, स्नान केलं, प्रचंड थंड पाणी, पण त्याचं स्नान डुबकी मारली, इतकं फ्रेश की काही ते सांगताच नाहीये. अजून नाही ते आठवलं तरी होतं. इतकं एक वेगळीच तहार असं वेगळंच अनुभव येतो. आणि त्यानंतर तो असं जेव्हा तळमोळ कैलास खाली खालून दिसतो ना, काय कैलास बघतच राहा. परिक्रमा करताना मग येतो परत दिसतो, पण म्हणजे अत्यंत आहे. जे ते म्हणतात तीर्थक्षेत्र त्यांचं महत्व आहे काय, आणि ती सगळ्यांना तर खूप सगळ्यांना काय काय अनुभव येत असतातच. पण आता इथे सांगतात की अशा प्रकारे ज्यांना अनुभव येतात त्यांचं काय तेवढा भाव श्रद्धा असतो. नाहीतर पूर्वी तर पायी जायचे, आता त्या आईला पण परिक्रमा कैलासला करताना 3 दिवस लागतात. पण ते घोड्यावरून पायी तर एवढं शक्य नाही, घोड्यावरून पण ऑक्सिजन कमी पडतो, पण तरी ते होत असं. तर त्या तिथलं ते एक वातावरण, वेगळं स्पंदन सगळं असतं. पण ते सगळं करण्यासाठी काय म्हणजे तेवढी पात्रता लागते. आणि म्हणून मग इथे म्हणतात की त्यावेळी पण आता आपण आज पण एवढे लोक जात आहेत, पण जेव्हा मोठी गेली का नाही जात तशी. ते सगळं आठवतं, ते खूप छान वाटलं, सगळं आहे, आपली भाव वाढतो, श्रद्धा वाटतं, हे होतं काही अंगाने. पण पूर्ण देहबुद्धी काही या सगळ्यांनी जात नाही. की मुद्दा आपला हात आलेला आहे की हे बघायचं आहे की हिंदू देश कोण खुंटच्यापी, की इतकं चिंता किती जण भूपिंड करतात. आता एक ट्रॅव्हलवाले किती वेळा चारधामला सगळ्यांना घेऊन जातात, किती इथे देशपांडे म्हणून ज्यावेळी ते कैलास मानसरोवरला घेऊन जातात दरवर्षी, ते किती वेळा जाऊन आले. पण मग काय झालं, त्या सगळ्या देववृत्ती गेली का नाही गेली. कसं
हे नाही होत. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हटलेले की त्याला ही देवभक्ती जाण्यासाठी हे सगळे बाह्य उपाय सांगितले. आणि खरा उपाय कुठला आहे तर माझ्या मनातून हे सगळं गेलं पाहिजे की बाहेर तर ते सगळं. आता हा विषय खूप मोठा आहे, पण थोडक्यात आपण एवढंच समजून घ्यायचं की म्हणून हे सगळं उत्पन्न होणारं जग पंचमहाभूतातून झालं आणि 3 गुण म्हणून अष्टधा प्रकृतीचे जे उत्पन्न होतं ते नेहमी नाश पावतं. आणि म्हणून असं हे नाश पावणारं जे आहे त्याच्यात तिथे किती चिकटून राहावं आपण, हा विचार आपल्याला संत आपल्या गळी उतरवायला बघतात की तुम्ही राहा, सगळं भोगा, सगळं करा, पण हे लक्षात घ्या की हे सगळं तुमच्या अवतीभवतीचं प्रत्येक हा देह पासून सगळं उत्पन्न झालेलं आहे. आणि उत्पन्न होतं ते काही काळ टिकतं आणि नाश पावतच. आता व्यवहार करताना किती कुशाग्रतेने व्यवहार करतो किती मनुष्य. तो बुडणारी बँक आहे, त्याच्यात पैसे ठेवतो का, इन्व्हेस्टमेंट नाही करणार. मग हे सगळं बुडणार आहे. माझं घर, दार, मुलं, बाळ, प्रपंच, सत्ता, संपत्ती, देह, तरी पण काय आहे जागृतीच येत नाही. त्याला चिकटून बसतो आणि त्याचे फळ त्यालाच भोगावं लागतं की हे माझ्या लागल्या जन्म काय गर्भवास भोगतोय, ते दुःख सहन करतोय. म्हणून ही जागृती म्हणतात. हे समजून घ्या की अशा प्रकारे तुमच्या मनातून हे सगळं काय आहे काढायला शिका. आणि त्याच्यासाठी सत्संगती, संतांची संगतीतच हे सगळं काय आहे करायला लागतं. कारण हे जे बोल आहेत संतांचे ते अनुभवाचे असतात. अनुभव म्हणजे कुठला, परमात्म्याचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि त्या अनुभवातून आतली प्रज्ञा प्रज्वलित होते. त्या प्रज्ञेतून त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे. आणि म्हणून ते कसं होतं हे असं आपल्याला भेटतं. कोणी काहीतरी करत लेक्चर देत असेल तर भिडे म्हणाले याला काही अनुभव नाही, उत्तर बरोबर नव्हते. पण संतांचं कसं नाही, त्यांनी अनुभवून सांगताय आणि म्हणून ते पटतं. आणि जसं जसं त्यांच्या संगतीत राहतं ते पटत जातं. हळूहळू ते वळत जातं आतमध्ये आणि ते आतमध्ये घट्ट धरून ठेवलं जातं. आणि तरच असं धरून ठेवलं गेलं तरच काय होईल, माझ्या आतून बदल व्हायला लागेल. आतून हळूहळू काय होतं, आता या सगळ्यांचं एवढं काही लागत नाही. मिळालं छान, नाही मिळालं छान, किती छान जीवन होऊन जातं. नाहीतर काय तर जरा नाही हे माझ्या मनात असं झालं, मला हे हा होतं, नाही मिळालं लगेच कुठं होतो, लगेच उदास निराश. पण आता मन कसं व्हायला लागतं, मोकळं व्हायला लागल्यावर ठीक आहे, मिळालं छान, नाही मिळालं नाही. जसं सुंदर एका महाराज सुंदर जेवण मिळालं तरी काही नाही, चटणी भाकरी असेल तरी काही नाही. अशी मनाची अवस्था जेव्हा होते ना तेव्हा तुकाराम म्हणतात तसं आनंदाचे डोळी आनंद तरंग असं होतं. आणि म्हणून ते ध्येय आपल्याकडे दाखवतात तुकाराम महाराज की अशा प्रकारे तुम्ही मन काढा तर काय होतं, इतकं सुंदर आनंदमय तुमच्या वाट्याला जीवन येईल. आणि त्यांनी कसं केलं आहे, काही नसताना किती आनंदाने जगतात ते. तसं आपल्याला पण सगळ्यांना काय हवं, अशी उपरती व्हावी त्यांच्या अभंगातून हळूहळू उलगडत आणि त्या दिशेने आपला पण प्रवास व्हावा अशी आपण त्याची प्रार्थना करून आज थांबूया. जय जय रघुवीर संत